मित्रांनो, संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागी होणाऱ्यांच्या नशिबी दोन्हीही नसतात. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते आयुष्यात नवीन काहीतरी सुरू होण्याची. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा नेहमी खालच्या पायरीवरच असतात. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला आपण पात्र नव्हतो असा त्याचा अर्थ आहे. पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कधीच कळत नाही. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली, पण पठ्यानं बहरनं काही सोडलं नाही.